चालत आलंय आपल्या रूढी परंपरानुसार, म्हणून मी त्याच्या घराण्याला वंश दिला. म्हणून त्यानंही विश केलं हॅप्पी मदर्स डे आपल्या लेकरासमोर. आणि दुसऱ्या क्षणाला काय म्हणतो, तुला ना प्रत्येक सणाला फक्त गिफ्ट हवं असतं, तुला ना कशातलं काही कळत नाही, तुला काय चाललंय बाहेर तेही कळत नाही, तुला कसलं जनरल नॉलेजही नाही, तुला बाहेरच्या जगात काय चाललंय हेही समजत नाही, कोण कसं वागते हेही कळत नाही. त्या ग्रॅज्युएट झालेल्या बायकोला तो हे सगळं अगदी सहज म्हणून जातो. पण तोही तर तेवढाच शिकलाय. मग तिला काय कळत नाहीये का? किंबहुना ना तिला गरजच वाटली नसेल की आपणही हे सगळं शिकलं पाहिजे. बरोबर ना? असंच म्हणावं लागेल आपल्याला स्वतःला तरी आता, की तिला स्वतःलाच वाटलं नसेल ना की हा बाबा मी हे सगळं शिकलं पाहिजे, आपणही हेतून बाहेर पडलं पाहिजे, आपल्या मुलांतून बाळांतून सगळ्यांतून जरा वेळ काढून आपणही काहीतरी शिकलं पाहिजे. नसन वाटले का तिला? वाटलं असेल ना. पण तिच्यावर जबाबदाऱ्याच एवढ्या पडतात की तिला बाहेर निघायला तिला वेळच नाही, तिला चान्सच नाही की तुमच्या या ओझ्या खालून तिचं मान वर निघेल इतकीही तिला सवड नाहीये. तरी तुम्ही सहज म्हणून जाता, तुला ना अक्कलच नाही, तुला ना कशातलं काही कळतच नाही. आणि लोक सहज म्हणून जातात ना की तुम्ही ना बायका मुलांची बरोबरी करता. मला ना ते पटतच नाही आता. मस आपण तुम्ही म्हणत असाल की तू अशी कशी म्हणतेस, मस आपण चंद्रावर गेलो, पण कधीतरी ही कुंपणं तोडणं खूप महत्वाचं आहे ना. आपण चंद्रावर गेलो हे मान्य, पण आपण जे आपली कुंपणं लावून ठेवल्यात ना आपल्यावर, ते आपण तोडायचा ना विचारच करत नाही असं मला वाटतं. का माहितीये, आपण ना फक्त छोट्याशा बाबतीत किंवा थोड्या त्या घरापुरतंच जगत राहिलो, त्याच्या बाहेर ना आपण जगायचं ट्राय नाही करत आहे किंवा बाहेर पडायचं ट्राय नाही करत आहे. त्याला सगळं कळतं आणि तुला काहीच कळत नाही. असं कसं होईल? देवानं बुद्धी देताना तर दोघांनाही सेम दिली ना, शिक्षणही दोघांचं सेम आहे, सगळंच तर सेम आहे. मग तुला असं काय आहे जे तुला कळत नाहीये आणि जगाला वाटते की त्याला कळतं किंवा बाकी पुरुषांना सर्वांना कळतं आणि तुम्हा बायकांनाच ती गोष्ट कळतच नाही? असं कसं बरं? आणि असं कसं होऊ शकतं? नाही होऊ शकत. तुलाही सगळं कळतं. मला एवढंच म्हणायचंय की तुला फक्त घरपट्टी